परत सांगा. हा. माझ्या मुलाला खूपच लागले. एक ठिकाणी एक पाय दोन ठिकाणी फ्रॅक्चर झालेले, परत हात पण फ्रॅक्चर झालेले, परत छातीला पण भरपूर मार लागलेले. तशी आमची परिस्थिती नाही की मग असं मोठं हॉस्पिटलचा खर्च उचलायची एवढी परिस्थिती नाही. मी दुपारी कालिंग स्टेशनला गेलो. त्यानंतर तिथे त्यांनी आम्ही 5 ते 6 जण असल्यामुळे त्यांनी आम्हाला सेपरेटली एकेकाला घेण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येकी अमाऊंट देतो म्हणून सांगितली. परंतु आम्ही मान्य न केलं आणि त्यांना सांगितलं आम्हाला हॉस्पिटलचा खर्च काय असेल ते आमच्या पोरांचं द्या तुम्ही. आणि असं आजू झालेले तर आम्हाला पुढे 4 ते 5 महिने त्यांना लागणार आहे करण्यासाठी, तर आम्हाला तेही करावं. त्यांनी त्यावेळेस आम्हाला तिथलं याच्यावरून पोलीस बाहेर काढलं की म्हणजे ते भेटणार नाही खर्च तुम्हाला, काय असेल तर तुम्ही काही केस वगैरे दाखल करू शकता काय करायचं. त्यातले आमच्या दोघांनी केस दाखल केली. त्यामध्ये आम्हाला त्यांनी नंतर सेपरेटली फोन केला आणि सांगितले की तुमचं नाव त्याच्यातलं काढून देतो आणि तुम्ही तुमची नावं वापस घ्या, म्हणजे केस आमच्यावरची तुम्ही रिटर्न करून घ्या म्हणून. पोलीस काय म्हणत होते त्यावेळी जेव्हा तुम्ही म्हटला की असं असं झालंय? त्यावेळेस ते आम्हाला सांगत होते की तुम्ही केस दाखल करू नका आमच्यावरती, आम्ही काय असेल ते हॉस्पिटलचा खर्च देऊ तुम्हाला. ठीक आहे. आणि आम्ही त्यांना सांगितलं आमचा पेशंट क्रिटिकल आहे, आम्हाला इथं ट्रीटमेंट भेटत नाही प्रॉपर, तर आम्हाला पुण्याला शिफ्ट करायला सांगितलं आहे डॉक्टरने. तर ते म्हणले आम्ही तो खर्च देऊ शकत नाही तुम्हाला. दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 11 दरम्यान रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत अंमलदार बक्कल नंबर 2188 हेमंत इनामे यांनी आपल्या ताब्यातील किया 4 चाकी वाहन हे भरधाव व निष्काळजीपणाने चालवून यामध्ये यशिन चौकामध्ये पुणे नगर रोडवरती असणाऱ्या पॅगो रिक्षा तसेच इतर वाहनांना धडक दिली. यामध्ये 2 इसम हे गंभीर स्वरूपाचे जखमी झालेले असून इतर 5 इसमांना किरकोळ दुखापत झालेली आहे. या अनुषंगाने रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा रजिस्टर नंबर 381/2025 हा दाखल करण्यात आलेला आहे. याचा तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण हे करत आहेत. संबंधित पोलीस हवालदार हेमंत इनामे यांच्यावरती या अनुषंगाने डिसिप्लिनरी ऍक्शन्स पुटअप करण्यात आलेली.